नमस्कार, मी अश्विन बापट. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानकडनं भारताला पराभवाचा धक्का बसला आणि हा धक्का बसतो न बसतो तोच अवघ्या 1 ते 2 दिवसांमध्ये आणखी एक धक्का बसलेला आहे. याचं कारण टीम इंडियाचा हेड कोच अनिल कुंबळे याने राजीनामा दिलेला आहे. खरं म्हणजे त्याला वेस्ट इंडिज टूरसाठी कंटिन्यू करायला सांगण्यात आलेलं होतं, मात्र तरी देखील त्याने एका लेटरद्वारे आपल्या भावना एका पत्राद्वारे व्यक्त केलेल्या आहेत आणि हा एक प्रकारे क्रिकेटमध्ये लेटर बॉम्बच पडलाय असं म्हणू शकतो आपण. आणि त्याच्यामुळे क्रिकेट जगतात थोडीशी खळबळ माजलेली आहे. मात्र नेमकं असं काय घडलं की ज्याच्यामुळे फायनल पर्यंत पोहोचणाऱ्या टीम इंडियाच्या या कोचला अचानक तडकाफडकी राजीनामा द्यावासा वाटला? त्याच्यावर ही वेळ का आली खरं म्हणजे? आणि मग नेमकं ह्या कोहली आणि कुंबळे यांच्यामध्ये जो संघर्ष होत होता, ज्याच्या बातम्या काही दिवस येत होत्या, त्या संघर्षाचं स्वरूप, त्या संघर्षाची तीव्रता नेमकी किती होती, तो कधीपासून नेमका सुरू झालेला होता का सुरुवातीपासूनच ही नाराजी होती, या सगळ्या संदर्भात आज आपण या माझा विशेषमध्ये चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत भारताचे माजी कसोटीपटू, माजी प्रशिक्षक, निवड समितीचे माजी अध्यक्ष, NCA अकॅडमीचे माजी अध्यक्ष, या सगळ्या भूमिका ज्यांनी पार पाडलेल्या आहेत आणि जे या खेळाडूंना किंवा अनिल कुंबळेला देखील इन अँड आउट ओळखतात असं आपण म्हणू शकतो, ते आपले संदीप पाटील सर आपल्या सोबत आहेत. त्यांचं आपण इकडे स्वागत करूया. आणि त्यासोबतच एक क्रिकेट प्रेमी आणि क्रिकेटमध्ये तहानभूक विसरून जसे तुम्ही आम्ही सामने बघत असतो तसे क्रिकेट सामने फॉलो करणारा अभिनेता आणि क्रिकेट रसिक पुष्कर जोग आपल्या सोबत आहे. या दोघांचे मनपूर्वक स्वागत. सगळ्यात सुरुवातीला मी संदीप पाटील सरांकडे जाईन. संदीप पाटीलजी, असं काय घडलं नेमकं? म्हणजे टीम फायनल पर्यंत पोहोचते, याच्या आधीच्या वर्षभरात देखील खूप चांगला परफॉर्मन्स टीमकडनं झालेला होता आणि तरी देखील अचानक कुंबळेसारखी व्यक्ती राजीनामा देते. काय घडलं होतं असं नेमकं? अश्विन, थोडक्यात सांगायचं झालं तर एका पिंजऱ्यात जर 2 वाघ ठेवले, एक म्यान में 2 तलवार आहे, तर गुरगुराट होणारच. आणि जेव्हा हे वाघ एका पिंजऱ्यात 1 वर्षभर ठेवले जातात तेव्हा निश्चितच कुठे ना कुठेतरी ती ठिणगी उडते. आणि हा जो निर्णय अनिलने घेतला, तडकाफडकी निर्णय म्हणता येईल, म्हणता येणार सुद्धा नाही. आता खरं खोटं हे फक्त अनिल कुंबळे आणि विराट कोहली आणि BCCIची जी 3 आपले नामांकित खेळाडू जे आहेत त्यांची कमिटी केलेली आहे त्यांना माहिती आहे, कारण त्यांच्याबरोबर सल्लामसलत झालेली आहे. परंतु माझ्या मते, मला जो अनुभव आहे, माझ्याकडे जी माहिती उपलब्ध आहे ती बघता हे कित्येक दिवस, कित्येक महिने थोडं धुमसत हे प्रकरण चाललं असणार. आणि जसा एकदम ज्वालामुखी फुटतो तसा तो चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल म्हणजे धक्का आपल्याला बसला. म्हणजे तीव्र भूकंपाचा धक्का आल्यानंतर जसे छोटे छोटे हादरे त्यानंतरही येत राहतात, तसा आणखीन एक हादरा म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हार पत्करायला लागल्यानंतर हा दुसरा हादरा मी म्हणेन. भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने निश्चितच वेळ ही बरोबर नाही, कारण क्रिकेट हा खेळ टायमिंगचं आहे आणि टायमिंग साधणं फार महत्वाचं असतं. आणि हे जे टायमिंग साधलं गेलेलं आहे ह्याला जबाबदार कोण, कारणीभूत कोण हे काही मला माहित नाही, पण टायमिंग चुकीचं आहे एवढं म्हणेन मी. खरंय, तुम्ही जसं म्हणता टायमिंग चुकीचं आहे. मात्र मला तुम्हाला तेच विचारायचं की फायनलमध्ये येऊन आपण हरलो, फायनलमध्ये ज्या पद्धतीने आपण हरलो त्याच्यामुळे कुठेतरी ही गोष्ट झाली आहे. मग फक्त फायनल सेंट्रिक हार जो राग आहे तो वाढला का? जर जिंकलो असतो आपण तर पुन्हा एकदा सगळं ऑल इज वेल झालं असतं आणि कुंबळे गेला असता वेस्ट इंडिजला. आता तू वेस्ट इंडिजचं विचारलंस, गेल्या वर्षी ह्याच वेळेला वेस्ट इंडिजचाच तो दौरा होता जो पहिला दौरा अनिल कुंबळेंनी ॲज अ कोच, प्रशिक्षक म्हणून त्याला जबाबदारी दिली होती. आणि त्या दौऱ्यावर खुद्द मी पण सुरुवात ते शेवटपर्यंत होतो. त्यामुळे अनिल कुंबळेची एक कोच ह्या नात्याने सुरुवात कशी झाली, त्याचं खेळाडूंशी मिळणं, खेळाडूंशी वागणं, खेळाडूंशी बोलणं हे फार महत्वाचं असतं. कोचिंग म्हणजे हे कोचिंग हा प्रकार जो आहे, ऍक्च्युली खरं सांगायचं झालं अश्विन, हे सगळ्यांना मी सांगू इच्छितो, जेवढे आपले दर्शक आहेत, हे कोचिंग शाळा आणि कॉलेजमध्ये केलं जातं. जेव्हा खेळाडू मोठा होतो, रणजी स्पर्धा खेळतो आणि त्यानंतर भारताकरता त्याला जेव्हा संधी मिळते तेव्हा कोचिंग जास्त होत नाही, मॅन मॅनेजमेंट हे फार महत्वाची असते. आणि तिथे जर का काही चूक झाली तर मग अशा परिणामाला सामोरं जावं लागतं. पण म्हणजे तुम्ही जसं म्हणताय की मॅन मॅनेजमेंटमध्ये कुठेतरी हे मिस्टेक किंवा कुठेतरी तिकडे कदाचित गणित चुकलं असेल, याचा अर्थ सुरुवातीपासून जेव्हा कुंबळेनी सूत्र हातात घेतली आणि कोहलीकडे टीमची सूत्र आली तेव्हापासूनच कुठेतरी संघर्षाची ठिणगी पडायला सुरुवात झालेली होती आणि मग त्याचा मग सगळा स्फोट होऊन इकडे राजीनाम्यात त्याचं रूपांतर झालंय असं होऊ शकतं? अश्विन, एक साऊथ पोल आणि एक नॉर्थ पोल, आजपर्यंत नॉर्थ पोल आणि साऊथ पोल कधीच एकत्र आलेले नाही. दोघंही जबरदस्त इगो, अहंकार असणारी व्यक्ती, जबरदस्त पराक्रम प्रदर्शन नावारूपाला आलेले,
कित्येक रेकॉर्ड आपल्या नावे त्यांनी चढवलेले, स्वाभिमान जपणारे दोघंही, स्वाभिमान जपणारे. पण कुठे ना कुठेतरी मी म्हटलं की क्रिकेट खेळ असा आहे की हे फक्त आजचंच उदाहरण नाहीये. अगदी क्रिकेटचा इतिहास आपण डोकावून बघितलं तर अशी चिकारदा अशा आपल्याला चर्चा म्हणा, अशी भांडणं म्हणा बाहेर आलेली आहेत, ऐकायला मिळाली आहेत, बघायला मिळालेली आहेत. त्यामुळे हे काही नवीन नाही. परंतु कप्तान हा मी जो अनुभव माझ्या गाठीशी आहे, जो थोडाफार अनुभव माझ्या गाठीशी आहे, तो बघता मी म्हणेन की कप्तानाला प्राधान्य नेहमीच दिलं जातं. कप्तान म्हणेल ही पूर्व दिशा. जसं शाळेमध्ये सांगायचं, शिवाजी म्हणतो उठ की उठायचं, शिवाजी म्हणतो बसा की बसायचं, तसं काहीसं हे आहे. आता किती त्याला अधिकार द्यायचा हे बीसीसीआयने ठरवायचं असतं. पण ह्या इकडे तर साफ केलंय बीसीसीआयने. जे काही वृत्तपत्रांमध्ये माहिती छापून आलेली आहे ती माहिती वाचून आणि ज्या काही गोष्टी माझ्या कानावर आलेल्या आहेत, खऱ्या खोट्या माहित नाहीत, त्याच्यावरून हे एक निश्चित आपल्याला कळून चुकतं की हा निर्णय आजचा नाहीये. हा निर्णय गेले 3-4 आठवडे ही ती आग धगधगत होती. बरोबर. त्याचं एकदम भीषण आगीत रूपांतर झालं आणि हा स्फोट झाला असं म्हणेन. बरं, तुम्ही जे म्हणताय त्याच्यावरनं असं वाटतंय, म्हणजे आता मला तुम्हालाही खरं म्हणजे तो प्रश्न विचारायचा की तुम्ही देखील कोच होतात तेव्हा मग काय से होता ऍज अ कोच? टीम सिलेक्शन असेल, प्लेइंग 11 असेल किंवा एकूणच स्ट्रॅटेजी प्लॅनिंग मध्ये असेल, आणि मग कुंबळेला जर इकडे कमी महत्व दिलं गेलं असेल किंवा कुंबळेला जर इकडे डावललं गेलं असेल तर त्याने थेट ते बीसीसीआयला सांगितलं होतं का ते फक्त कुंबळे आणि कोहली पुरतच मर्यादित राहिलं होतं? काय नेमकं घडलेलं असेल? आणि मुख्य म्हणजे तुमच्या वेळेचा तुमचा अनुभव काय होता की कोचला खरंच से असतो त्याच्यामध्ये? माझ्या वेळेचा माझा अनुभव न सांगितलेला बरा, कारण अझरुद्दीन कॅप्टन होता आणि जे काही नाटक आणि जो काही ड्रामा झाला 96च्या दौऱ्यावर आणि त्यानंतर मला पदावरून खाली काढण्यात आलं, त्यात जास्त डिटेल मध्ये जाण्याची गरज नाही. मला जर काही राग नाही, कारण तो राग गाठीची धरून पाठीची धरून डोक्यात धरून काही फायदा नसतो. क्रिकेट, भारतीय क्रिकेट पुढे जाणं हे महत्वाचं. वैयक्तिक तुमच्या माऱ्या राग जे काही भांडणं असतील ती बाजूला ठेवायला पाहिजे जेव्हा तुम्ही भारताकरता खेळतात. बरोबर. आपण वळूया ह्या सध्याच्या जे झालेलं आहे प्रकरण त्या प्रकरणाकडे, की कोच आणि कॅप्टन ह्याच्यामध्ये ती जी दुरी असते किंवा जी मैत्री साधण्याकरता काही ना काहीतरी काळ हवा असणं गरजेचं असतं. प्रत्येकालाच मिळतो असं नाही. बरोबर. मला हे पण सांगावं असं वाटतं की भारतीय बोर्डाने पहिला जो प्रशिक्षक नेमला तो होता अजित वाडेकर, आपले अजित वाडेकर, लाडके अजित वाडेकर. आणि त्यांनी हे साधलं अझरुद्दीन बरोबर. एक कोच आणि कॅप्टनचं जे नातं असतं, जे अगदी दृढ नातं म्हणा किंवा एकदम बरोबर हे नातं त्यांना साधता आलं. अझर आणि हे दोघांची शाबासकी द्यायला पाहिजे. पण हे नेहमीच होत असं नाही. जसं माझं आणि अझरचं जमलं नाही, मदनलाल आणि अझरचं जमलं नाही, असे चिकार आहेत अशा गोष्टी. अंशुमन गायकवाड पण होते, अंशुमन गायकवाड, कपिल देव पण होता. सगळ्यांना पाय उतार सगळ्यांचा झाला. त्यानंतर न्यूझीलंडचा जॉन राईट आला, त्यांनी आणि सौरव गांगुलीनी एक नवीनच नातं जोडलं आणि उत्तम प्रदर्शन आपल्या भारतीय संघाचं झालं. त्यानंतर गॅरी कर्स्टन आला, त्याचं आणि धोनीचं चांगलं जमलं. त्यानंतर डंकन फ्लेचर आला. प्रदर्शन ऍज अ कोच म्हणून चांगलं झालं नसलं तरी धोनी आणि त्याची गट्टी जमली होती. ह्या इकडे प्रदर्शन चांगलं, उत्तम, अतिउत्तम प्रदर्शन दाखवून सुद्धा अनिल कुंबळेंनी हा निर्णय घ्यावा म्हणजे काहीतरी काळबेर, कुठेतरी पाणी मुरते, कुठेतरी पाणी मुरते. खरंय. तुमच्याकडे येतो मी. आपल्याकडे पुष्कर पण आहे. पुष्कर, हे सगळं जेव्हा एकीकडे चालू असतं, म्हणजे आपण इकडे चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल पर्यंत आलेलो, अक्षय दृष्ट लागण्यासारखं काय फायनल पर्यंत, एक श्रीलंकेची मॅच सोडली तर. पण फायनल काय हरतो आपण आणि त्याच्यानंतर लगेच 1-2 दिवसामध्ये अशा पद्धतीने घडामोडी घडतात भारतीय क्रिकेटमध्ये. एक क्रिकेट रसिक, क्रिकेटचा एक जाणकार चाहता म्हणून काय भावना असते क्रिकेट रसिकाची? मी 90s मध्ये जेव्हा अनिल कुंबळे प्राईम मध्ये होते त्यांच्या करिअरमध्ये, तेव्हा मी खूप त्यांना फॉलो केले. एवढ्या लेजेंडरी क्रिकेटरनी जेव्हा कोच ही जबाबदारी सांभाळली आणि गेल्या 1-1.5 वर्षापासून आता मागचा सीझन जो आपला होता तो खूप टेस्ट मॅचेस, 13 ते 14 टेस्ट मॅचेस होते. तर
आपण सगळ्या सिरीज जिंकलो आणि सर जसं म्हणाले की कोचिंग हे शाळेत कॉलेजेसमध्ये होतं हे अगदी करेक्ट आहे. हे सगळे आपले प्रोफेशनल क्रिकेटर्स आहेत तर ती तेवढी मॅच्युरिटी सगळ्यांमध्येच आहे. आय थिंक मॅन मॅनेजमेंट वॉज द की. आणि कुठेतरी मला वाटतं की कोहली सुद्धा अग्रेशन त्याच्यात खूप आहे, रुथलेस अग्रेशन आहे. आणि अनिल कुंबळे सर सुद्धा तेवढेच पॅशनेटली त्यांचा गेम आधी पण खेळायचे आणि कोच म्हणून सुद्धा ऍज अ मॅन मॅनेजमेंट सुद्धा त्यांनी त्याच पद्धतीने जबाबदारी सांभाळली. आय थिंक कुठेतरी इगो हॅसेल नक्कीच दोघांमध्ये झालं. जे संदीप पाटलांनी मगाशी सांगितलं. संदीप पाटील सर, एक त्याच्या लेटरमध्ये एक वाक्य असं आहे की मी कॅप्टन आणि कोच यांच्या मर्यादांच्या सीमारेषा जपण्याचा प्रयत्न केलाय किंवा त्या मी नेहमीच जपल्यात असं त्यांचं म्हणणं आहे. किती चॅलेंजिंग असतं हे जेव्हा एक प्लेअर ज्याची एवढी मोठी करिअर राहिलेली तो स्वतः कोच झालाय आणि त्याच्यानंतरची जी जनरेशन आहे ती थोडीशी अग्रेसिव्ह आहे, ज्याचा आता उल्लेख पुष्करनी देखील केला. त्याच्याबरोबर तुम्ही जुळवून घेत असताना ही सीमारेषा जपणं किती चॅलेंजिंग आहे, काय नेमकं तिकडे घडू शकतं? सीमारेषा ही कोणी ठरवावी, सर्वात पहिला प्रश्न माझा. स्वतःने ठरवली तर मी म्हणेन की बाबा मी जे केलं ते बरोबर आहे, परंतु मी केलेलं बरोबर हे दुसऱ्याला पटलं का? खरंय. कॅप्टन आणि कोच मध्ये जे असतं की आयदर यू शुड गेट कन्व्हिन्स ऑर यू शुड कन्व्हिन्स दी अदर पार्टी. करेक्ट. हे फार महत्वाचं आहे. मी म्हणेन ती पूर्व दिशा. कुठे ना कुठेतरी भावना दुखावल्या गेल्या, कुठे ना कुठेतरी प्रश्न विचारले, कुठे ना कुठेतरी कॅप्टनला बोचून काहीतरी बोललं. हे मी म्हणत नाही की अनिलने केलं, पण कुठे वादाला सुरुवात होते कॅप्टन आणि कोचच्या मध्ये, हे मी तुम्हाला सांगू इच्छितोय की फार जपून तुम्हाला वागावं लागतं. एक तोंडातून चुकीचा शब्द निघाला किंवा एक चुकीचं वाक्य निघाला तर त्याचा भयंकर परिणाम होऊ शकतो. हे मी जाणू नये चांगल्या रीतीने आणि अजूनही ते भोगतोय मी त्याची फळं. परंतु कुठे ना कुठेतरी हा अहंकार किंवा हे भावना दुखावल्या गेलेल्या आहेत दोघांच्या आणि त्याचे पडसाद जे उमटत राहिलेले आहेत. आणि आजचं जसं मी सुरुवातीला म्हणालो ही गोष्ट आजची नाहीये. चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्याआधीपासून या आपल्या या गोष्टीला सुरुवात झाली, या वादाला तोंड फुटलं असं म्हणेन मी. आणि तेव्हा सुद्धा मी किंवा माझ्या बरोबर साथी खेळाडू जे होते, मोहिंदर अमरनाथ असेल, कपिल असेल, सुनील असेल, सगळ्यांचं आमचं हेच म्हणणं राहिलं होतं की नाही अनिल कुंबळे आणि ह्यांनी दोघांनी समोरासमोर बसून, म्हणजे नेहमी म्हटलं जातं की जेव्हा वाद निर्माण होतो तेव्हा सर्वात उत्तम उपाय समोरासमोर बसून जे काय असेल ते मतभेद सॉल्व्ह करावेत. जो प्रयत्न मी का ह्याचं म्हणतोय की जो प्रयत्न मी एनसीएचा डिरेक्टर असताना अनिल कुंबळे बरोबर माझ्या केबिन मध्ये बसून केला. बरं. जे आमच्या मध्ये दोघांमध्ये मतभेद होते, एक डिरेक्टर आणि एक चेअरमन, कोणी काय काम सांभाळायचं आणि त्याचा परिणाम चांगला झाला. करेक्ट. चिडून राहण्यापेक्षा आता आपण काही लहान मुलं, शाळेतली मुलं नाही होत. वयाची 60 उलटल्यानंतर तुम्हाला काही काही निर्णय फार विचार करून घ्यावे लागतात, शांतपणे घ्यावे लागतात. त्यामुळे माझा असा सगळ्या जे सिनियर खेळाडू होते त्यांचा सल्ला असाच होता चॅम्पियन्स ट्रॉफी पूर्वी की ह्या दोघांनी बसावं एकत्र, जे काय आहेत मनातले काही जे आहेत ते संपवावेत, दुरावे. आणि सचिन, VVS आणि सौरव या तिघांनी मध्यस्थी करून एक चांगला मार्ग भारतीय टीम करता, अनिल कुंबळे करता हे महत्वाचं नाही किंवा विराट कोहली करता महत्वाचं नाही. महत्वाचं काय आहे, भारतीय क्रिकेट. भारतीय क्रिकेट कसं पुढे जाईल, करेक्ट, हे बघणं आणि ते जपणं महत्वाचं. खरंय. इकडे तुम्ही बोलताना आता म्हणालात की 1-to-1 बसून खरं म्हणजे मुद्दे सॉल्व्ह झाले असते तर बेटर झालं असतं, पण ते काही झालेलं दिसत नाही कारण त्याच्यामुळेच तर राजीनामा आलेला आहे. पण मला तुम्हाला तेच विचार, तुम्ही जसं मगाशी उल्लेख केला की अझरुद्दीन पासनं फुल टाइम कोच म्हणजे वाडेकरांपासून आपल्याला मिळाले आणि आता कट टू अनिल कुंबळेपर्यंत, तर त्याच्यामध्ये कोचचं नातं किंवा कोचचा रोल बदलत गेलेला दिसतो तुम्हाला काळागणिक? कोचचं ऍक्च्युली काम असतं पडद्यामागील सूत्रधार. हो. कारण एक निवड समिती असते, निवड समिती तुम्हाला खेळाडूंची निवड करून कप्तान आणि कोचच्या मतं घेऊन त्यांच्या मनात काय आहे त्याप्रमाणे संघ निवडला जातो. पण तुम्ही पण चेअरमॅन ऑफ सिलेक्टर होतात, तुमच्या मीटिंगमध्ये कॅप्टन आणि कोचच्या मताला समसमान वजन असायचं का? कॅप्टनला कुठेतरी निश्चित 50% कॅप्टनला जास्त असायचं. मी आणि माझे सदस्य, साथी सदस्य जेव्हा निवड समितीला जायचो त्याच्या आधी माझं आणि कॅप्टन म्हणजे विराटच्या आधी जेव्हा धोनी होता आदल्या दिवशी आमचं बोलणं व्हायचं. तो मला त्याच्या मनातली गोष्ट सांगायचा धोनी. त्यानंतर डंकन फ्लेचर होता, तो मला सांगायचा. त्यानंतर विराट आणि अनिलनी
सूत्र सांभाळल्यानंतर किंवा सूत्र हाती घेतल्यानंतर माझं आणि विराटचं बोलणं व्हायचं, माझं आणि अनिलचं बोलणं व्हायचं, मग मी माझ्या साथी सदस्यांबरोबर ते विचार मांडायचो, मग आमचं एक एकत्रपणे विचार व्हायचा आणि 15 जणांची निवड, एकदा का 15 जणांची निवड समिती केल्यानंतर त्यांचं सगळं काम संपलं. बरोबर. त्यानंतर काम चालू होतं कोच आणि कॅप्टनचं. खरंय. पण मला तुम्हाला तोच म्हणजे मुद्दा विचारायचा होता की ते नातं आता कुठेतरी आणखी बदलत गेलं आणि तिकडे कुठेतरी इगो क्लॅश आणखी वाढलेत, मग की आपल्या टीमवर आपली पकड राहिली पाहिजे किंवा काही डिसिजन्स हे आपणच घेतले गेले पाहिजे आग्रही. खास करून अनिल कुंबळेची इतकी मोठी करिअर राहिली आपण बघतोय, तर तेव्हा त्याचं कुठेतरी ते झालं असेल की अरे हे मला याच्यापेक्षा जास्त अनुभव आहे आणि काही मुद्दे माझे याने मी सांगतोय म्हणून ऐकले पाहिजेत, असं कुठेतरी झालं असू शकतं का? नाही, निश्चित झालं असणार. मी जसं सुरुवातीलाच म्हणालो अश्विन की एका पिंजऱ्यात 2 वाघ ठेवले की गुरगुराट होणारच. तर 2 वाघ काय मित्र होऊ शकत नाही आणि तसंच काहीतरी झालं असणार. आणि हे आजचं नाही, ही आजची गोष्ट नाही, ही सुरुवातीपासून कुठे ना कुठेतरी एक ठिणगी उडाली असणार आणि त्या ठिणगीचं रूपांतर आज प्रलयात किंवा मोठ्या वणव्यात झालं असं मी म्हणेन. खरंय. वाइंड अप करताना एक प्रश्न फक्त दोघांना घेऊया. मी पुष्करला विचारतो फक्त जाताना. पुष्कर, एकूणच सगळे बघितल्यानंतर भारतीय क्रिकेटचं चित्र पुढे जाताना क्रिकेटप्रेमी म्हणून काय अपेक्षा आहेत, खास करून बीसीसीआय जी खूप क्रुशल रोल याच्यामध्ये प्ले करू शकते, बीसीसीआय काय करू शकते याच्यामध्ये? इंडियन क्रिकेट टीमच्या फ्युचरसाठी हे चांगलं नाही झालं. अनिल कुंबळे सारखा अगदी जेंटलमॅन आणि डिसिप्लिन्ड क्रिकेटर, म्हणजे मी सकाळीच सुनील गावस्कर साहेबांचं आर्टिकल वाचलं, त्याच्यात त्यांनी म्हणले की इफ यू वॉन्ट सॉफ्टीज ॲज अ कोच देन अनिल सर यू माइट गो, असं त्यांचं म्हणणं. म्हणजे क्रिकेटर्स तेवढे प्रोफेशनली वागले का ड्युरिंग द चॅम्पियन्स ट्रॉफी? मग त्यांची फॅमिलीज पण तिथे आले होते, मग शॉपिंग आणि लंडन सारखं डेस्टिनेशन, मग ते सगळं डिसिप्लिनली झालं का? त्याच्यात काही इश्यूज झाले का? त्याच्यात काही पर्सनल इश्यूज झाले का? पण अनफॉर्च्युनेटली इंडियन क्रिकेट टीमसाठी हे चांगलं नाहीये. ऑफकोर्स संजय बांगर आता वेस्ट इंडिज टूरसाठी कमान सांभाळतायत, पण आय थिंक बीसीसीआय आणि जसं सर म्हणाले आपले सिनियर क्रिकेटर्स, सिनियर लेजेंडरी क्रिकेटर्सना बसून काहीतरी मार्ग काढला पाहिजे. खरंय. वाइंड अप करताना मी संदीप पाटील सरांकडे येईन, ज्याचा उल्लेख आता पुष्करनी केला की गावस्करांनी पण कान उपटलेले आहेत प्लेयर्सचे. त्यांचं असं म्हणणं आहे की जो प्लेयरला जो कोच सांगतो की तुम्ही एन्जॉय करा, शॉपिंग करा, सुट्ट्या करा, अशा याचं म्हणजे थोडंसं रिलॅक्स ठेवतो, जो त्यांना काही प्रमाणात सूट देतो असा कोच त्यांना हवाय. शिस्तप्रिय कोच त्यांना नको आहे. शिस्तबद्ध कुंबळे होता म्हणून त्याला जावं लागलं. तर ही टीम तुम्ही बघितलेली आहे, कुंबळेला तुम्ही बघितलेलं आहे, खरंच अशी या टीममध्ये प्लेयर आहेत का? हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा म्हणून कुठेतरी मग फॉरेन कोचची जी आहे ती नेहमी आपल्याला गरज भासते किंवा फॉरेन कोचला प्रिफर केलं जातं, असं वाटतं तुम्हाला की या गोष्टींमुळे? फॉरेन कोचच्या मी काय त्यांच्या ह्याच्यात नाहीये, काय म्हणतात, सॉरी, अगेन्स्ट नाहीये. ही नेमणूक जी करायची असते कोचची, प्रशिक्षकाची, ही जबाबदारी भारतीय बोर्डाची असते आणि त्याकरता कॅप्टन आणि संघातील वरिष्ठ खेळाडूंना विचारलं जातं. आता फॉरेन कोच चांगला वाईट हे खेळाडूच ठरवतील. मी फक्त माझा जो अनुभव गेल्या 7 वर्षचा झालेला राहिलेला आहे आणि ही माझीच मुलं आहेत ही, असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. अत्यंत शिस्तबद्ध हा जो संघ आहे, विराट कोहली पासून अजिंक्य राणेपासून अगदी बुमरापर्यंत म्हणालास तर अत्यंत शिस्तबद्ध अशी ही मुलं, असा आपला संघ आहे. अत्यंत शिस्तबद्ध कोच सुद्धा होता. पण हे जेव्हा अतिशिस्त जेव्हा होते तेव्हा कधी कधी नडते ती. म्हणजे जास्त अभ्यास केला की कधी कधी आठवत नाही, तसं झालं का? तसं काहीतरी झालं असणार आणि काही ना काहीतरी असंच काय उगाच कारण असल्याशिवाय असं काय होत नाही. एवढा मोठा निर्णय अनिलने घ्यावं आणि अनिल सारख्या खेळाडूच्या बद्दल बीसीसीआय सुद्धा ते स्वीकारावं. खरंय. म्हणजे त्यांनी निवृत्ती हे केल्यानंतर, आपलं पाय उतार केल्यानंतर ते स्वीकारणं म्हणजे काही ना काहीतरी त्याला कुठेतरी हे असणारच. खरंय. पण आता म्हणजे आता हे तर घडून गेलेलं आहे. इथून पुढे आपल्याला जाताना, कारण तुम्ही जसं म्हणाल की ही मुलं तुम्ही तुमच्या हाताखालनं गेलेली आहेत आणि परफॉर्मन्स एक्सेप्ट फायनल आपला परफॉर्मन्स चांगलाच झालेला होता आणि करतीलही चांगलं, कारण सगळे टॅलेंटेड मुलं आहेत ती. तर इथून पुढे अशा प्रकारचा विसंवाद, मग तो इंडियन कोच असो किंवा फॉरेन कोच असो, कोहलीच आता कॅप्टन आहे, ऑलमोस्ट सर्टन आहे की कोहलीच पुढे कंटिन्यू करणार आहे आपला. तर कोहली आणि तो जो नवीन कोच येईल तो यांच्यामधला असा कुठल्याही प्रकारे विसंवाद किंवा अशा प्रकारचे मतभेद हे समोर येऊ नयेत किंवा त्याचा परिणाम अशा घटनांमध्ये होऊ नये, याच्यासाठी आता आपण नेमकं काय केलं पाहिजे? बीसीसीआय खास करून काय काळजी घेणार आता याच्या पुढे की अशा घटना होऊ नयेत? कारण एक भारतीय क्रिकेटच्या
इमेज बद्दल मग पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात. कुंबळेसारख्या व्यक्तीला जावं लागतं, त्याच्यामुळे साहजिकच परत एकदा चर्चा रंगतात. हे प्रकार अवॉइड करण्यासाठी आता काय करायचं बीसीसीआयने? अश्विन, भारतीय क्रिकेट करता काळजी मला नेहमी सदैव वाटत राहील. सर्वप्रथम मी म्हणेन की बीसीसीआयने आपला जो घरात गोंधळ माजलेला आहे तो ठीक करणं आवश्यक आहे. खरं, जे काही घडलेलं आहे रामायण मी म्हणेन, जे घडलं गेले 2 वर्षात आपण बघतोय. लोधा कमिटी आली, त्यानंतर नवीन कमिटी अपॉइंट केली. कोणाकडे बघायचं? खरं, मी खेळाडूंनी कोचकडे बघायचं, बीसीसीआय मध्ये कोण आहेत किंवा त्या लोधा कमिटी जी अपॉइंट आहेत त्यांच्याकडे बघायचं. करेक्ट. अपॉइंट केलेले 2 जण निघून गेले, मग त्यांची जागा दुसरं घेणार का? हे किती दिवस कमिटी आहे? हा सगळा जो प्रकार, हा गोंधळ, हा सगळा संभ्रमावस्था, हा जो गुंता झालेला आहे, हे सोडवणं सर्वात महत्वाचं आहे. खरं. आणि एक चांगला प्रशिक्षक नेमणं आणि भारतीय क्रिकेटची पुढची वाटचाल. कारण अत्यंत गुणी खेळाडू आहेत, एवढं मी निश्चित गर्वाने सांगेन की आजचे जे खेळाडू आहेत, आजचा आपला भारतीय संघ जो अत्यंत गुणी आणि अत्यंत शिस्तबद्ध असा संघ आहे. खरंय. आणि जसं संदीप पाटील सांगतात की याच नोटवर आता आपण थांबू की खरोखर ही टॅलेंटेड खेळाडू आहेत. आणि जसं आपण बघितलेलं होतं की फायनलमध्ये कुठेतरी चॅम्पियन्स ट्रॉफीचे गणित फसलेलं होतं, पण अदरवाईज साऊथ आफ्रिकेला आपण ज्या पद्धतीने हरवलं किंवा एकूणच गेल्या वर्षभरात धोनीकडनं कोहलीकडे सूत्र आल्यानंतर ज्या पद्धतीने परफॉर्मन्स राहिलेला आहे, खास करून इंडियन सॉइलवर का असे ना, पण आपण एक चांगला परफॉर्मन्स करून दाखवला. आणि पोटेन्शियल आहे की आपण दोन्हीमध्ये टेस्ट आणि वन डेमध्ये नंबर 1 मिळवून तो टिकवून ठेवू शकतो, अशी ही सगळी टीम आहे. मात्र या गोष्टींमुळे कुठेतरी त्या टीमच्या परफॉर्मन्सला किंवा त्या सगळ्या वातावरणाला बट्टा लागू नये अशी आपली अपेक्षा आहे. कारण क्रिकेट इज अ जंटलमन्स गेम म्हटलं जातं, तो जंटलमन्स गेमच राहावा, ज्याच्यामध्ये अशा कुठल्या तरी घटनांचा शिरकाव होऊ नये अशी आपण अपेक्षा करूया. बीसीसीआय तशी पावलं उचलेल अशी आपण अपेक्षा करूया. आजच्या चर्चेसाठी संदीप पाटील सर आणि पुष्कर जोग यांनी आपल्याला वेळ दिला, त्याबद्दल या दोघांचेही मनापासून आभार. माझा विशेषमध्ये आता आपण इकडेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा एबीपी माझा.